जळगाव जामोदमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 17 गोवंशांची सुटका. 3.45 लाखांचा जिवंत माल जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात पोलिसांनी मिशन परिवर्तन अंतर्गत मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेल्या 17 जिवंत गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत तब्बल 3,45,000 रुपयांचा जिवंत गोवंश जप्त करण्यात आला आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात काही इस्मांनी गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवली आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. यावेळी अनेक जनावरे चारा पाण्याविना निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळून आली. चौकशी दरम्यान सदर जनावरे शेख शेरा शेख युसुफ रा, कुरेशी मोहल्ला ता, जळगाव जामोद जी, बुलढाणा यांची असल्याचे समोर आले. या कारवाईत पोलिसांनी 9 तांबड्या रंगाचे गोरे, 1 पांढऱ्या रंगाचा गीर बैल, 2 तांबड्या रंगाचे बैल आणि 5 पांढऱ्या रंगाचे बैल असा एकूण 17 गोवंश जनावरे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची अंदाजे किंमत 3,45,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे क्र. 328/2026 अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 क. 9 अ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 मधील कलम 11(1) ज अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली.